वाळवा तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेलं नेरले हे गाव आणि या गावाला लाभलेलं प्राकृतिक सौंदर्य व उन्हाळ भटक्यांसाठी आकर्षक असलेले ठिकाण म्हणजे हा सुळकीचा डोंगर। नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या नेरले शेजारी एक छोटंसं पर्यटन स्थळ, ते म्हणजे सुळकीचा डोंगर। तर या सुळकी डोंगराने आम्हाला ट्रेकिंगचा फर्स्ट एक्सपिरियन्स दिला आहे। तोच एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याबरोबर या ट्रेकिंगला मंडळी किती आहेत बघा। दोन मिनिटाच्या प्रवासानंतर आपण येऊन बसलोय बनात म्हणजेच वनात। तर इथे आहे वाघजाईच मंदिर आणि त्याचबरोबर बिरोबाचे मंदिर। सर्वप्रथम आपण त्यांचे दर्शन घेऊया। मित्रांनो, बिरोबा देवचे दर्शन झाल्यावर येथील पुजाऱ्यांकडून आपल्याला एक छोटीशी माहिती मिळाली आहे। ती माहिती म्हणजे या ठिकाणी 33 कोटी देवतांचा वास आहे। तर ह्यावर तुम्हाला एक छोटीशी माहिती द्यायची आहे की 33 कोटी हा एक संस्कृत शब्द आहे। तर त्या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ प्रकार असा होतो। तर 33 प्रकारचे देवता असे होतो। तर या 33 प्रकारच्या देवतामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 प्रजापती आणि 1 इंद्र असे सर्व मिळून 33 प्रकारचे देवता होतात। तर हे तुम्ही लक्षात घ्या।
मित्रांनो, या बनामध्ये आल्यावर एक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या म्हणजे श्रावण महिन्यामध्ये हमखास या ठिकाणी एक वनभोजन सहल असायची. त्या वनभोजनामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी म्हणजे आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी यायचो. त्याचबरोबर येथील झाडांबरोबर खेळायचो. त्याचबरोबर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी म्हणजेच खेळण्याच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा व्हायच्या. तर खूप धमाल यायची. तर नेरलकरांनो, कोणाकोणाला ह्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. बघूया किती जणांना ह्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ते. देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर या ठिकाणी बघू शकता, या घनदाट झाडीमध्ये अजून एक मंदिर आहे. तर या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे. तर त्याचे आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, बन आपली सर्व फिरून झालेला आहे, बघून झालेला आहे. तर आता आपण डायरेक्ट कूच करूया आपल्या सुळकीच्या डोंगराकडे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती म्हणजे माझ्या समोर जे वडाचे झाड दिसते, त्या वडाच्या झाडामध्ये कित्येक वर्ष झालं काहीही बदल झालेला नाही. हे वडाचे झाड आहे त्या स्थितीमध्ये आहे. आणि या वडाच्या बरोबर शेजारीच दगडावर नॅचरली कर्व झालेल्या एक शिवलिंगाच्या पिंडीसुद्धा आहे. तेही आपण बघूया. मित्रांनो, आत्ता आपण आहे सुळकी डोंगराच्या बरोबर पायथ्याला. तर आपल्याला इथून असं सरळ जायचं आहे आणि तिथून एक मळलेली पायवाट आहे. तर त्या पायवाटेने आपण पुढे जायचं आहे.
मित्रांनो आता आपण पोचलोय त्या हार्ड ट्रेकपर्यंत. इथून आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो तो अवघड पॅच आपण कव्हर केल्यावर आपण बरोबर येऊन पोचलो आहे तर डोंगराच्या बरोबर माथ्यावर. तर ह्या ठिकाणी एक 2 मार्ग आहेत. हा माझ्या पाठीमागे बघताय हा भगवा तुझ्याकडे जाणारा मार्ग. हा इथून एक मार्ग दिसतोय. हा जातो आहे वाघजाई देवीच्या त्या गुफेमध्ये. तर मित्रांनो हे बघताय तर हे वाघजाई देवीचे मंदिर आहे. तर हेच मंदिर बनामध्ये पण आहे. तर बनामध्येही स्थापित केलं आहे वाघजाई देवीचं मंदिर. तर मित्रांनो ध्वजाच्या बरोबर पूर्व दिशेला जे वसलेलं आहे तर ते नेरले भाग आणि आपल्या दक्षिण दिशेला जो आहे तर तो आहे काळामोडी केदार विभाग. तर मित्रांनो या डोंगरावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. आपण आल्याला तो एक मार्ग आणि हा इकडचा एक मार्ग, हा काळामोडी केदारवाडीचा मार्ग. तर मित्रांनो आता मी आहे बरोबर भगवा ध्वज जिथं आपण फडकलेला आहे तर तिथे. तर याचा तुम्ही मिनी लॉग जर पाहिला नसेल तर मी तो वर आय बटनमध्ये दिलेला आहे, तोही नक्की पहा. आणि येथील या प्रदेशाचं एक विहंगम दृश्य बघा. तर या भयानक जंगलामध्ये आयुराज चव्हाण आणि विशाल निकम ट्रेक करत आहेत. बाय बाय टाटा. सुरिकीचा डोंगर. पुन्हा भेटू.